नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी पुन्हा एक महत्त्वपूर्ण अशी माहिती समोर आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे मित्रांनो। 22वा हप्ता होळीपूर्वी खात्यात जमा होणार का? 2000 रुपये मिळवण्यासाठी काय करावं लागेल? संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याची शेतकरी बांधव ज्यावेळेसपासून 21वा हप्ता भेटला त्याच्यानंतरपासून या 22व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची वाट पाहत आहेत। अखेर आता ते 2000 रुपये होळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आणि हे पैसे जमा होणार का हीच सविस्तर माहिती समजून घेऊयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे। उपलब्ध माहितीनुसार हा हप्ता मार्च 2026च्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। मात्र सरकारने काही महत्त्वाच्या अटी लागू केल्या असून त्या पूर्ण न केल्यास 2000 रुपयाचा हप्ता थांबवला जाऊ शकतो। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आवश्यक प्रक्रिया वेळेवर पूर्ण करणं गरजेचं आहे। पीएम किसान योजना काय आहे? मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून पात्र शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता कधी मिळाला त्या संदर्भातही आपण समजून घेऊयात। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता। त्यानंतर आता शेतकरी 22व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। 22वा हप्ता नेमका कधी येणार? तर मित्रांनो, कृषी मंत्रालयाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। मात्र मीडिया रिपोर्टनुसार आणि सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार 22वा हप्ता 1 ते 3 मार्च 2026 दरम्यान किंवा 4 मार्च पूर्वी जमा होण्याची शक्यता आहे। होळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार हा हप्ता लवकरच वितरित करू शकते। पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी सरकारचे नवीन नियम लागलेले आहेत। मित्रांनो, योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत। नंबर 1, ई-केवायसी अनिवार्य केलेली आहे। आधारची लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येतो। OTP पडताळणीनंतर ई-केवायसी पूर्ण होते। ई-केवायसी न केल्यास 2000 रुपयाचा हप्ता थांबवू शकतो। शेतकरी ID नंबर 2, प्रत्येक लाभार्थ्याचा शेतकरी ID असणे आवश्यक आहे। ID अपडेट नसेल तर हप्ता अडकू शकतो। जमीन व वैयक्तिक माहिती अचूक असणे गरजेचे। फक्त ई-केवायसी करून चालणार नाही, शेतकऱ्यांची खालील माहिती अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे। नंबर 1, जमीन नोंदणी। नंबर 2, आधार क्रमांक। नंबर 3, बँक खाते तपशील। नंबर 4, नोंदणीकृत मोबाईल नंबर। यापैकी कोणतीही माहिती चुकीची असल्यास हप्ता उशिरा मिळू शकतो किंवा रद्द देखील होऊ शकतो। 22वा हप्ता वेळेत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे? मित्रांनो, pmkisan.go.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ई-केवायसी पूर्ण करा। शेतकरी ID तयार किंवा अपडेट आहे का ते तपासा। बँक खाते आधारची लिंक आहे का याची खात्री करा। जमीन नोंदणी व वैयक्तिक माहिती योग्य आहे का ते तपासा। मित्रांनो, पीएम किसान योजना 22वा हप्ता शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा ठरणार आहे। मात्र सरकारने लागू केलेल्या नव्या नियमांमुळे आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे। ई-केवायसी, शेतकरी ID आणि बँक आधार लिंकिंग पूर्ण केल्यास 2000 रुपये थेट खात्यात जमा होतील। कोणत्याही अफवांवर दूर राहा आणि फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच माहिती तपासा। तर मित्रांनो, अशा प्रकारे या पीएम किसानच्या 22व्या हप्त्याबद्दलची ही महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली होती आणि तीच माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलेलो होतो। अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।